केदारनाथ मंदिराचे दरवाजे उद्या उघडणार। केदारनाथ बाबांचे दर्शन सकाळी 8 वाजल्यापासून सुरू होणार। मंदिर प्रशासनाकडून सर्व तयारी पूर्ण। पुढील 3 तासात मुंबई पावसाचा इशारा। सोसाट्याच्या वाऱ्यासह हलक्या सरींचा अंदाज। ठाणे, पालघर आणि रायगडलाही पावसाचा अलर्ट। 3 तासांसाठी हवामान विभागाचा अंदाज। पुण्यामध्ये पुढील 4 दिवस पावसाची शक्यता। मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट। पुणे हवामान खात्याचा अंदाज। पुणेकरांना दिलासा मिळण्याची शक्यता। लातूर जिल्ह्यामध्ये उष्णतेचा कहर। औराद शहाजणी इथे उष्माघाताने एकाचा मृत्यू। उष्माघाताने शेतकऱ्याचा बळी गेला। शेतामध्ये काम करत असताना अचानक कोसळले। गेल्या 15 दिवसांपासून लातूरमध्ये तापमान 40शी पार। पुणे शहराचा पाणीपुरवठा 23 एप्रिलला बंद। देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी पाणीपुरवठा बंद। 24 एप्रिलला कमी दाबानं पाणीपुरवठा। पाणी जपून वापरण्याचं नागरिकांना आवाहन। मुंबई विमानतळ 7 मे रोजी बंद असेल। सकाळी 11 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत विमानतळ बंद असणार। मान्सूनपूर्व कामांसाठी विमानतळ बंद। 2 मुख्य धावपट्ट्या बंद असणार। नवी मुंबईमध्ये 2 दिवस पाणीबाणी। पंप हाऊसमधील जलवाहिनीच्या कामासाठी पाणी बंद। बुधवार आणि गुरुवार पाणीपुरवठा बंद असणार। नागरिकांनी पाणी जपून वापरावं, प्रशासनाचं आवाहन। मुंबईमध्ये 2 दिवस पाणीपुरवठा बंद। 2 नवे बटरफ्लाय व्हॉल्व्ह बसवले जाणार। उद्या 10 वाजल्यापासून पाणीपुरवठा बंद। मुंबईमध्ये 2 दिवस पाणीपुरवठा ठप्प असणार। राज्यातील 46,000 शाळांचं मूल्यांकन रखडलं। शैक्षणिक भौतिक गुणवत्ता मोजमाप संथ गतीनं। एकीकडे शिक्षण कर्मचाऱ्यांचं आंदोलन तर दुसरीकडे शिक्षकांवर पेपर तपासणीचा ताण। मूल्यांकन प्रक्रियेसाठी 1 मे पर्यंत मुदतवाढ। कोकण रेल्वे मार्गावर ब्लॉक। मडगाव स्थानकाजवळ विशेष ब्लॉक। आजपासून 24 एप्रिलपर्यंत ब्लॉक। मेगा ब्लॉकमुळे वेळापत्रकात बदल। विदर्भात बहुतांश जिल्ह्यात उष्णतेची लाट। पुढील 4 दिवस उन्हाचा कडाका कायम राहणार। नागरिकांच्या समस्यांमध्ये वाढ होण्याची शक्यता। आरटीई प्रवेशाला पुन्हा एकदा मुदतवाढ। 30 एप्रिलपर्यंत प्रवेशासाठी मुदत। प्राथमिक शिक्षण संचालकांकडून माहिती। ईटी 2026 चे अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ। राज्य परीक्षा परिषदेकडून मुदतवाढ मिळाली। 24 एप्रिलपर्यंत ऑनलाईन अर्ज भरता येणार। 21 जूनला टीईटी परीक्षा होणार। सोलापुरात गर्भवती महिलेची हत्या। भिंतीवर डोकं आपटून गळा दाबून तिचा खून। लग्नाला नकार दिल्याच्या जुन्या रागातून तिला संपवलं। डिलिव्हरीसाठी माहेरी आलेल्या महिलेची हत्या। आरोपी बापू आरगोडला पोलिसांकडून अटक। भिवंडीमध्ये केमिकलच्या गोदामाला भीषण आग। खाडीपार भागातील मुळचंद कंपाऊंडमध्ये आग। परिसरामध्ये आग आणि धुराचे लोट। धुरामुळे घबराट आणि गोदाम जळून खाक।